हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या हातात हा एवढा मोठा पाला बघून तुम्हाला कळलंच असेल का आज ताई पाल्याची रेसिपी बनवणार आहे. पाऊस चालू झाला ना का श्रावणाच्या आधी आणि श्रावणामध्ये असे बाजारात छान पाले आपल्याला दिसतात. पाले तर वर्षभर असतात, पण पावसाळ्यामध्ये खास गाबोळीचा पाला आपल्याला मिळतो. म्हणून आज मी तुम्हाला ह्या पाल्याचं कालवण फ्राय आणि गाबोळी फ्राय कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वात आधी हा पाला कापायचा कसा ते दाखवते. हे बघा, पूर्ण पाला आपण काढून घेतला आहे. आता पाल्याचं कालवण फ्राय आणि गाबोळी फ्राय करणार आहोत. पाल्याचं कालवण पण दोन पद्धतीने करता येतं. एक म्हणजे खोबऱ्याचं वाटण वापरून आणि एक फक्त आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचा क्रश यूज करून. तर आपण आज दोन्ही पद्धतीचं ते कालवण बघणार आहोत आणि फ्राय पण बघणार आहोत. तर चला मग सर्वात आधी ही सर्व मच्छी मी धुवून घेते, नंतर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण आता पाल्याचं कालवण बनवणार आहोत, ते पण वाटणातलं. त्याकरता मी पाल्याचं हे डोकं, पोटाचा भाग, 2-3 ह्या मांसाच्या तुकड्या, शेपूट असं घेतलं आहे. फोडणीला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चेचून वापरणार आहोत. 2 हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून घेतले आहेत. रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला 2 चमचे वापरणार आहोत. चमचाभर चिंच मी पाण्यात भिजत ठेवली आहे. अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत. आणि वाटणा करता मी मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे. आल्याचा तुकडा, 7-8 लसणाच्या पाकळ्या, पाणी न घालता हे वाटण तयार करणार आहोत. तर चला मग लगेचच वाटण वाटून घेते आणि कालवणाला फोडणी देते. पाल्याचं वाटणातलं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे. अगदी 2 चमचेच तेल घ्यायचं, कारण का कालवणाला काय खूप जास्त तेलाची गरज नाही. फोडणीला ह्या लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घालूया. आता गॅसची फ्लेम हाय करते आणि हाय फ्लेमवर लसूण आणि मिरची आपल्याला परतून घ्यायचे आहे. लसूण आणि मिरची तेलावर आपण ही छान परतून घेतली आहे. आता अर्धा चमचा हळद घालते. 2 चमचे रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला वापरूया. हा जर मसाला तुम्ही वापरलात ना तर एक्स्ट्राचा गरम मसाला वगैरे घ्यायची गरज नाही. हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर या मसाल्याची किंवा हळदीची, गरम मसाल्याची ऑर्डर द्यायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मगाशी ते दाखवलेलं त्याचं हे सुकं खोबऱ्याचं वाटण हे बघा आपण वाटून घेतलं आहे. खूप वाटण घालायचं नाही, अगदी 3 चमचेच वाटण वापरायचे आपण. वाटण पण तेलावर छान परतून घेते. आता एक एक करून ही पाल्याच्या तुकड्या आहेत ना ह्या ऍड करूया. हे जे वाटणातलं कालवण असतं ना त्याच्यामध्ये हा डोक्याचा भाग वगैरे, शेपटीचा भाग मी घालते कधी पण. आता गरजेप्रमाणे पाणी ऍड करणार आहोत. जवळपास 1.5 ग्लास एवढं पाणी ऍड केलं आहे, कारण का हे जे खोबऱ्याच्या वाटणातलं कालवण करतोय ना ते थोडं पातळच ठेवायचं आहे. हे पाल्याचं कालवण जेवढं पातळ असेल ना चवीला खूप सुंदर लागतं. आता ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ ऍड करूया. चवीप्रमाणे मीठ. गॅसची फ्लेम हाय ठेवते आणि हाय फ्लेमवर एक छानशी ह्याला उकळी काढून घेते. आपल्या ह्या पाल्याच्या कालवणाला पण छान उकळी आली आहे. अगदी अलगदपणे पळी फिरवून घेते. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवून एक 8 ते 10 मिनिटाकरता हे पाल्याचं कालवण शिजवून घेणार आहोत. 8 ते 10 मिनिटं झालेत, झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता आपलं कालवण तर व्यवस्थित तयार झालं आहे. उकडी दाखवते मी तुम्हाला, हे बघा.
अगदी व्यवस्थित पाल्याची मच्छी आपली शिजली गेली आहे. गॅसची फ्लेम हाय करते आणि हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेते. कालवणाला पण छान उकळी आली आहे. पुन्हा झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया. थोडीशी वाफ कमी झाली की आपण झाकण उघडून बघणार आहोत. 3 ते 4 मिनिटं झालेत. हे बघा, आपल्या कालवणाची वाफ पण एकदम कमी झाली आहे. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करते आणि सर्व करण्यासाठी हे पाल्याचं वाटणातलं कालवण तयार आहे. आता आपण पाल्याचं बिना वाटणाचं कालवण बनवणार आहोत. त्यासाठी मासाच्या ह्या पाल्याच्या 6 ते 7 तुकड्या घेतल्या आहेत. ह्याच्यासाठी आपण मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं घेतलं आहे. हे खलबत्त्यात चेचून घ्यायचं आहे किंवा मिक्सरला जाडसर फिरवलं तरी चालेल. 2 हिरव्या मिरच्या, आल्याचा 1 इंच एवढा तुकडा, 8 ते 10 लसणाच्या मोठ्या पाकळ्या आपण वापरणार आहोत ह्याचा क्रश बनवण्याकरता. 2 चमचे रश्मीज रसोईचा आगरी कोळी मसाला, अर्धा चमचा हळद, चमचाभर चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत. तर चला मग खलबत्त्यात किंवा मिक्सरला आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचा क्रश तयार करूया. नंतर लगेचच कालवणाला फोडणी देते. पाल्याचं बिना वाटणाचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे. अगदी 2 चमचेच तेल घेणार आहोत. तेल छान गरम झालं का हा क्रश जो तयार करून घेतलाय आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर तो ऍड करूया. गॅसची फ्लेम मी अगदी लोवरच ठेवली आहे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचा क्रश तेलावर असा परतून घेतला की आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत. 2 चमचे रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत. हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचंय. हळद आणि मसाला तेलावर परतून घेतलं की स्वच्छ धुवून घेतलेली ही पाल्याची मच्छी आपण ह्याच्यात ऍड करूया. व्यवस्थित मच्छी मसाल्यामध्ये मिक्स करून घेते. गॅसची फ्लेम मी आता मीडियम वरच ठेवली आहे, नाहीतर मसाला न खूप करपला जातो जर आपली हाय फ्लेम असेल तर. हे बघा, मच्छी व्यवस्थित अशी मसाल्यात परतून झाली की गॅसची फ्लेम मी आता हायवर करून घेते. आता ह्याच्यामध्ये ग्लासभरच पाणी ऍड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वाटणाचं कालवण तर आपण नेहमीच खात असतो. कधीतरी ना हे बिना वाटणाचं पण कालवण बनवून बघा. चवीप्रमाणे मीठ, चमचाभर चिंच जी आपण भिजत घातलेली त्याचा कोळ ऍड करूया. आता हाय फ्लेमवरच ह्याला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा, कालवणाला पण आपल्या छान उकळी आली आहे. अलगदपणे मी कालता फिरवून घेते ह्याच्यात. आता गॅसची फ्लेम लोवर ठेवायची आहे. झाकण ठेवून एक 8 ते 10 मिनिटाकरता आपण हे पाल्याचं कालवण शिजवून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटं झालेत. झाकण काढून घेऊया कालवणाचं. तुम्ही बघू शकता कालवणातल्या तुकड्या अगदी व्यवस्थित शिजल्या गेल्यात. गॅसची फ्लेम मी हाय करते. हाय फ्लेमवर ह्याला एक छानशी उकळी काढून घेऊया. कालवणाला पण छान उकळी आली आहे. गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते. पुन्हा हे झाकण ठेवते. वाफ थोडीशी कमी झाली की आपण हे झाकण उघडून बघणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता आपल्या कालवणाला किती सुंदर तरी आली आहे. जशी वाफ कमी झाली का. फक्त रश्मीच रसोईचा आगरी कोळी मसाला वापरला आहे. सुंदर कलरला आणि टेस्टला चमचमीत असं आपलं हे पाल्याचं कालवण सर्व करण्यासाठी तयार आहे. आता आपण ही पाल्याची मच्छी फ्राय करणार आहोत. 7 ते 8 तुकड्या ह्या पाल्याच्या घेतल्या आहेत. स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. आता ह्याच्यावर चमचाभर आलं लसूण पेस्ट घेते. अर्धा लिंब ह्याच्यावर पिळून घेते मी. तुम्हाला आवडत असेल तर कोकम आगळ वापरलात तरी चालेल, पण मी जास्त करून लिंबाचाच वापर करते मच्छी तळताना. हळद घालूया आपण अर्धा चमचा एवढी.
चवीप्रमाणे मीठ, चमचाभर रश्मीज रसोईचा हा आगरी कोळी मसाला यूज करणार आहोत. व्यवस्थित ही मच्छी आता मी मॅरिनेट करून घेते. हे बघा, मच्छी आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतली आहे. तवा पण एका बाजूला गरम झाला आहे. लगेचच आता ह्या तुकड्या तळायला घालते. पाल्याच्या तुकड्या तळण्याकरता गॅसवर आपण हा तवा ठेवला आहे. 3 टेबलस्पून एवढं मी तेल घेते. तेल पण व्यवस्थित तापलं गेलंय. आता गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवते आणि एक एक करून ह्या तुकड्या तेलावर सोडूया. तुम्ही बघितलं असेल, ही पाल्याची मच्छी तळताना ना जास्त करून आम्ही तांदळाचं पीठ किंवा रवा लावत नाही. अशी कोरडीच तळतो, म्हणजे अगदी त्याची ओरिजिनल टेस्ट आपल्याला मच्छीला लागते. एक एक करून सर्व ह्या तुकड्या आपण तेलावर सोडल्या आहेत. आता मीडियम फ्लेमवर एक 2 ते 3 मिनिटा करता आपण ह्या तुकड्या व्यवस्थित तळून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झाले आहेत. आता आपण ह्या तुकड्या पलटून घेणार आहोत. तुम्ही बघितलंच असेल का, थोडंही तांदळाचं पीठ किंवा रवा न लावता आपण ह्या तुकड्या तव्यात सोडल्या होत्या, तरी पण एकही तुकडी आपल्या तव्याला चिकटली आहे नाही. आम्ही जास्त करून मच्छीनं पीठ किंवा रवा न लावताच अशी तळून घेतो. एक एक करून सर्व तुकड्या आपण व्यवस्थित पलटून घेतल्या आहेत आणि लो फ्लेम वरच कधी पण न मच्छी आपल्याला अशी तळून घ्यायची आहे. सर्व तुकड्या आपल्या पलटून झाल्या आहेत. आता पुन्हा मागची बाजू पण आणखीन 2 ते 3 मिनिटा करता लो फ्लेम वर आपण तळून घेणार आहोत. पुन्हा ह्या तुकड्या मी पलटवते आणि तव्याच्या साईडला करून घेते. तुम्हाला मी नेहमीच मच्छी तळताना दाखवते का, तुकड्या तळून झाल्या की तव्याच्या किंवा पॅनच्या साईडला करून घ्यायच्या, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते मधोमध येतं आणि तुकड्या आपण खाताना किंवा कोणतीही मच्छी खाताना अजिबात तेलकट लागत नाही. अगदी 5 ते 6 मिनिटातच ही आपली पाल्याची मच्छी व्यवस्थित तळून झाली आहे. आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि तेल ह्याचं पूर्ण मध्ये आलं तर ह्या सर्व तुकड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण ही पाल्याची गाभोळी फ्राय करणार आहोत. फ्राय करण्या अगोदर कधी ना कोणत्याही माशाची गाभोळी असली ना तर ती उकडवून घ्यायची, म्हणजे अगदी अलगदपणे ही उकडली जाते, शिजते आतमध्ये आणि मग तळायला अगदी सोपं पडतं. ही पाल्याची गाभोळी फ्राय करण्यासाठी उकडवून घेताना आपण ह्याच्यामध्ये चमचाभर मीठ आणि पाव चमचा हळद घालणार आहोत. तर चला मग, पाण्याला पण उकळी आली आहे. आता लगेचच ही गाभोळी उकळून घेऊया. पाल्याची गाभोळी उकळवण्याकरता आपण हे पाणी उकळवत ठेवलं आहे. चमचाभर ह्याच्यात मी मीठ घालते. पाव चमचा आपण हळद ऍड करणार आहोत. गॅसची फ्लेम थोडी लो करते ही गाभोळी सोडताना. हे बघा, अगदी अलगदपणे ही गाभोळी मी उकळत्या पाण्यात सोडली आहे. आता गॅसची फ्लेम हाय करते आणि हाय फ्लेम वर ही गाभोळी आपल्याला एक 20 मिनिटा करता तरी उकळवून घ्यायची आहे. ह्याला छान उकळी आली ना काच आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. हे बघा, गाभोळीला पण छान उकळी आली आहे. आता झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवते. 15 ते 20 मिनिटा करता ही गाभोळी आपण व्यवस्थित उकडवून घेऊया. 20 ते 25 मिनिटं झाली आहेत. ही गाभोळी आपण उकडवत ठेवली होती. गाभोळी अगदी व्यवस्थित उकळून झाली आहे. गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ही गाभोळी अलगदपणे आपण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, हे बघा, उकडवून घेतली गाभोळी का तळायला अगदी सोपी जाते. आता ही गाभोळी पूर्णपणे गार करून घ्यायची आहे, नंतरच आपण ही तळणार आहोत. तुम्ही बघू शकता, गाभोळी पूर्ण गार झाली आहे. आपण त्याचे छान असे पीसेस करून घेतोय.
गाबोळी पूर्ण गार झाल्यावरच ह्याचे ना पीसेस करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित ते कट होतात. आणि पीसेस करताना लक्षात ठेवा, खूप पातळ करायचे नाही, थोडे जाडसरच ठेवायचे, म्हणजे गाबोळी तळताना न तुटत नाही. आता मी दोन्ही पातींची व्यवस्थित हे पीसेस करून घेतोय. तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, आम्ही आगरी कोळी लोक आहोत ना, मच्छीपेक्षा पण जास्त आम्हाला ही गाबोळी खायला आवडते. म्हणून किती महाग असली तरी आम्ही गाबोळी आवर्जून आणतो. आता थोडे थोडे करून सर्व ह्याचे पीसेस आपण व्यवस्थित कट करून घेतले आहेत. आता आपण ह्या गाबोळीला ना मॅरिनेट करणार आहोत. त्याकरता मी 2 चमचे मीठ घेणार आहे आणि मिठासोबतच 2 चमचे आपण मिरची पावडर यूज करणार आहोत. तुम्हाला हवा असेल तर तुमच्या साठवणीतला मसाला वापरलात तरी चालेल. लक्षात ठेवा, गाबोळीला मॅरिनेट करताना ना खूप जास्त मसाले वगैरे वापरायचे नाहीत. अगदी हलके फुलकाच मसाला वापरून आपण ही गाबोळी फ्राय करायची असते. आता हा एक पीस मी घेतला आहे आणि ह्याच्यावर मसाला आणि मीठ फक्त स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. गाबोळीला मसाला आणि मीठ लावताना लक्षात ठेवा का खूप न त्याला असं डीप करून घ्यायची नाही. अगदी स्लाइटच आपण असं हे मसाला आणि मीठ स्प्रिंकल करून घ्यायचा, तरच गाबोळीची ओरिजिनल टेस्ट जशीच्या तशीच राहते. आता एक एक करून सर्व ह्या गाबोळीच्या पीसेसला मी मसाला आणि मीठ लावून घेते. हे बघा, एक एक करून सर्व ह्या गाबोळीच्या पीसेसला आपण मसाला आणि मीठ लावून घेतलं आहे. तवा पण एका बाजूला आपला गरम झाला आहे. आता ह्याच्यामध्ये जवळपास 3 टेबलस्पून एवढं तेल घेते. गाबोळी पण तळायला मच्छी सारखीच असते, खूप जास्त तेलाची गरज नाही. आता गाबोळीचे पीसेस मी तेलावर सोडण्या अगोदर गॅसची फ्लेम लोवर करून घेते, कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, गाबोळी तेलात सोडली का लगेचच ती उडते. म्हणून अगदी लो फ्लेम ठेवली आहे. तुम्ही बघू शकता, एक एक करून सर्व हे गाबोळीचे पीसेस आपले तेलावर सोडले गेलेत. आता गॅसची फ्लेम मी सुरुवातीला थोडी हाय करून घेते, म्हणजे ह्याला व्यवस्थित शेक लागायला हवा. हे बघा, लगेचच त्याला बुडबुडी यायला लागले आहेत. आता झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवूया. अगदी 2 मिनिटं करताच आपण ही गाबोळी एका बाजूनी फ्राय करून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झाले, झाकण काढून घेऊया. झाकण जरी काढलं ना तरी पण एका हातात हे झाकण पकडायचं आणि एका बाजूनी हे गाबोळीचे पीसेस आपण पलटून घेणार आहोत. तुम्ही बघितलंच असेल का लगेचच हे गाबोळीचे ना बारीक कण आहेत ना, हे उडतात. गॅसची फ्लेम ना अगदी लोवर ठेवते, म्हणजे हे पलटवताना जास्त करून उडले जाणार नाहीत. एक एक करून आता हे सर्व पीसेस मी पलटवून घेते. हे बघा, एक एक करून सर्व पीसेस आपण हे पलटवून घेतले आहेत. पुन्हा मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि एक 2 ते 3 मिनिटा करता मीडियम फ्लेमवर दुसरी बाजू पण शिजवून घेणार आहोत. आणखीन 2 ते 3 मिनिटं झालेत. हे बघा, गाबोळीचे सर्व पीसेस दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घेतले आहेत. आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि हे सर्व तळलेले गाबोळीचे पीसेस तव्याच्या साईडला करून घेते, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ते मधोमध येईल आणि खाताना गाबोळी थोडी ऑइली वाटणार नाही. फक्त मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा का गाबोळी तळताना आवर्जून झाकण ठेवा, नाहीतर त्या गाबोळीचे बारीक बारीक कण सर्व उडतात. सुंदर असं तयार झालेलं बिना वाटणाचं हे पाल्याच्या मासाच्या तुकड्यांचं कालवण, वाटणातलं बगड आणि पोटाचा भाग हे कालवण, गाबोळी फ्राय आणि पाला मासा फ्राय तयार आहे. लगेचच आता मी ताट वाढायला घेते. सर्वात आधी आपण हे पाल्या माशाचं वाटणातलं कालवण सर्व करून घेतोय. तुम्ही बघितलं असेल का अगदी थोडंसंच वाटण घालून सुंदर असं आपण हे पाल्याचं वाटणातलं कालवण तयार केलं आहे. हे पाल्याची मच्छी न जेवढं कालवण पातळ असतं ना, टेस्टला तेवढंच सुंदर लागते.
आता आपण बिना वाटणातलं हे पाल्या माशाचं कालवण सर्व करून घेतोय। अगदी मिरची, कोथिंबीर, आलं लसूणचा क्रश वापरून आणि रश्मीच रसोईचा आगरी कोळी मसाला यूज करून आपण चमचमीत असं हे पाल्या माशाचं बिना वाटणाचं कालवण तयार केलं आहे। पाल्या माशाची मच्छी थोडंही आपण पीठ किंवा रवा न लावता ही मच्छी आपण अगदी झटपट अशी तळून घेतली होती। तुम्हाला पण जर मी बनवलेल्या पाल्या माशाच्या ह्या सर्व वस्तू आवडल्या असतील तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एक एक करून ह्या रेसिपीज ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे पाल्या माशाच्या वेगवेगळ्या डिशेस कशा झाल्यात ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या पाल्या माशाच्या वेगवेगळ्या डिशेसची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।